नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आजची आपली रेसिपी आहे बटाटा बॉल्स। आता काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल आणि घरात स्नॅक्स काहीच उरलं नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। हे बटाटा बॉल्स खायला खूप छान लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहे। घरात असणाऱ्या काही साहित्यातूनच हे बटाटा बॉल्स तयार होतात आणि खायला तर एकच नंबर लागतात। लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात। चारच्या छोट्याशा भुकेसाठी हे स्नॅक्स तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। बनवायला अगदी सोपे आहे। जर बटाटे उकडून घेतले तर उकडून घेतल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटात हे बटाटा बॉल्स तयार होतात। एवढे सोपे आहे बनवायला आणि तुम्ही आवाज ऐकू शकता। मस्त खमंग कुरकुरीत असे आपले बटाटा बॉल्स तयार झालेले आहेत। वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूद असे हे बटाटा बॉल्स बनवायला अगदी सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे, 2 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड आणि अर्धा चम्मच इथे मी हळद घेतलेली आहे। आता अगोदर आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत। आता एका खिसणीने मी हे सर्व बटाटे खिसून घेते। तुम्ही इथं मॅशरने मॅश केले तरीसुद्धा चालते, पण मॅशरने मॅश केल्याने त्यामध्ये थोड्याफार गाठी राहतात। त्यामुळे आपल्याला असे खिसणीचे बटाटे खिसून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये एकही गाठ राहत नाही। आता सर्व बटाटे मी खिसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायची आहे, त्यानंतर चिली फ्लेक्स, धनेपूड, जिरेपूड, त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता मध्ये थोडीशी जागा करून यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। 2 चम्मच तेल मी इथं कडकडीत तापवून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं। आणि अगोदर आता हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला चम्मचने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं कोमट झालं म्हणजे आपल्याला हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण जशी कणिक मळून घेतो तसंच आपल्याला हे पूर्ण असं मळून याचा मस्त असा एक डो तयार करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आता मस्त असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे 5 मिनिट असंच मुरत ठेवायचं आहे आणि अगदी 5 मिनिटानंतर आता याचे आपण बॉल्स बनवून घेऊया। आता हाताला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी छोटंसं गोळा हातात घेऊन याचे मस्त छोटे छोटे असे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथं मी अगदी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता सर्व पिठाचे मी इथं बॉल्स बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं मी गॅसवरती। तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची, अगदी 1 ते 2 मिनिट। त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे बटाटा बॉल्स तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिट मी हे बटाटा बॉल्स तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे। आता हे बटाटा बॉल्स आपण काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व बटाटा बॉल्स हे तळून घेतलेले आहेत। मस्त खमंग कुरकुरीत असे आपले बटाटा बॉल्स हे तयार झालेले आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकता मंडळी। मस्त असे कुरकुरीत आपले बटाटा बॉल्स तयार झालेले आहेत। हे बटाटा बॉल्स खायला खूप छान लागतात, टोमॅटो केचपसोबत तर एकच नंबर लागतात। वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असे आपले बटाटा बॉल्स बनवायला अगदी सोपे आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।